नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, मला आज बोलायचं आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला किती आदर आणि प्रेम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतात, परंतु हे कसं ढोंग आहे। त्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काहीही सोयसूतक नाही आहे हे आपल्याला माहिती आहे। उद्धव ठाकरे यांना राजकारणातून हद्दपार करण्याच्या एका ईर्षेपोटी या बाजूला टाकण्यासाठी आपल्या अतिमहत्वाकांक्षेपोटी ठाकरे घराण्याला बाजूला करायचं आणि वर सांगायचं की बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आमचं प्रेम आहे। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जर तुमचं प्रेम असतं तर महाराष्ट्राचं बाळासाहेबांवरती प्रेम संपूर्ण घराण्यावरती प्रेम आहे, घराण्यातील व्यक्तींवर प्रेम आहे। आणि म्हणून ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी या सगळ्यांवर आहे। आणि ठाकरे घराणं हा जो ब्रँड आहे तो ब्रँड कमी करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेनं आपल्या बाजूला भाजपने वळवून त्यांना नाव दिलं, पक्षाची निशाणी दिली, परंतु काहीही उपयोग होत नाही। एकनाथ शिंदेंचा करिश्मा बिलकुल नाही आहे, उलट उद्धव ठाकरेंचा दिवसेंदिवस करिश्मा वाढत चालला हे लक्षात घ्या। अशा वेळी मग शिंदेंचा काही उपयोग होत नाही, दादांचा काही उपयोग होत नाही, म्हणून मग राज ठाकरे यांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे मग राज ठाकरे यांची भाषणं सुरू झाली की मग उद्धव ठाकरे यांच्याकडून लक्ष लोकांचं भाजपकडे अपरिहार्यपणे जाईल अशी ही स्ट्रॅटेजी आहे। पण माझ्या मते मराठी जनता इतकी दूधखोळी नाही आहे। मी तुम्हाला सांगतो हे कसे ढोंगी लबाड लोक आहेत। म्हणजे 2014 मध्ये जेव्हा स्वतंत्रपणे सगळ्या निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काय केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रचार सुरू करतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे कसे आदर्श आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला। त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे हे घेत असत। पण मग शिवसेनेला कमी करण्यासाठी, कारण तेव्हा 2014 मध्ये बाळासाहेब राहिले नव्हते आपल्यामध्ये, आणि मग बाळासाहेबांना बाळासाहेबांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम असतं भाजपला तर सांभाळलं असतं ना, आदित्य आणि उद्धवजींना सांभाळा असं बाळासाहेबांचं कळकळीचं आव्हान होतं। तुम्ही त्यांच्याशी मैत्री तोडली नसती, पण तुम्ही एकतर्फी शिवसेनेची मैत्री तोडली आणि ती घोषणा एकनाथ खडसे यांना करायला लावली होती हे आपल्या लक्षात असेल। पण सांगायचा मुद्दा असा की शिवसेना आता आपल्याबरोबर नाही, म्हणून मग शिवसेनेला कमी करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घेणं। त्याच्या अगोदर मी बघतोय लहानपणापासून जनसंघाच्या दिवसापासून शिवाजी महाराजांचं नाव कधीही कोणाच्याही ओठावर भाजपच्या जनसंघाच्या नेत्यांच्या नसायचं, हा एक भाग। आता त्यांनी काय सुरू केलं आहे की बाळासाहेबांबद्दल आम्हाला कसं प्रेम आहे, बाळासाहेबांबद्दल कसा आदर आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व कसं होतं हे सांगण्याचा मुद्दा असा की त्यांना त्याचा दुसरा अर्थ असा आहे, त्यांना सांगायचं आहे की म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून टाकलेलं आहे। आणि याचा पुरावा म्हणून ते आता सांगतायत की शिवतीर्थावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकमेकाशी कानगोष्टी करत होते। सोनिया गांधींबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरेंनी, म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं असा यांचा आरोप आहे। आणि म्हणून बाळासाहेब आम्हाला जवळचे वाटतात असं म्हणायचं त्याचा व्यत्यास असा, किंवा त्यांना सांगायचं काय असतं, बाळासाहेबांच्या बद्दल काहीही आत्मीयता या लोकांना भाजपच्या लबाडांना नाही आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटात हे सगळे कोले आहेत, हे कोले म्हणजे वृत्तीने कोले आहेत, अमोल कोले नाहीत, वृत्तीने कोले आहेत, लबाड आहेत ते सगळे लोक। काहीही एकनाथ शिंदेंना आणि बाळासाहेबांच्या बद्दल वगैरे विचारांवर काही प्रेम नाही। हा सगळा बदमाश लबाड लोकांचा जो आहे तो कांगावा आहे सगळा। त्यांना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी द्रोह केला असं सांगायचं आहे। हिंदुत्व मी सोडलेलं नाही असं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व नेते उभाठाचे सांगत आलेले आहेत आणि सांगतायत। हिंदुत्व कुठे सोडले त्यांनी, त्यांचं हिंदुत्व हे प्रबोधन करायचं। पण मला इथे सांगायचं आहे की बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ते व्हिडिओ एक व्हायरल केला की काँग्रेसशी संबंध ठेवायचा असेल तर त्यापेक्षा मी शिवसेना बंद करीन,
मी राजकारणानं बाजूला होईल, पण मी काँग्रेसशी युती करणार नाही. बाळासाहेब जे वक्तव्य असायचे, कधी कधी एका उद्वेगाने त्यांची जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य केलेली असायची. त्याचे मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसबद्दल ते असं का म्हणाले, तर काहीतरी त्यावेळी त्याच्या अगोदर घडलं असेल. आता मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब भाजपबद्दल काय म्हणाले. तो व्हिडिओ उपलब्ध आहे, 2-4 व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते काय म्हणाले होते, ते असं म्हणाले होते बाळासाहेब की पुलोद होती, आपल्याला माहिती आहे की शरद पवारांची पुरोगामी लोकशाही आघाडी. शरद पवारांचं सरकार गेल्यानंतर सुद्धा ते मुख्यमंत्री असताना 1980 पासून ते 1985 पर्यंत, त्याच्यानंतरपर्यंत ही पुलोद आघाडी होती. बाळासाहेब म्हणाले की कमळाबाई आम्हाला सोडून गेली, आमच्याशी मैत्री करणार होती, पण तिने शरद पवारांना डोळा मारला. अशा शब्दामध्ये, मिश्किल शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांबरोबर युती केली आणि आम्हाला आमच्याबरोबरची युती तोडली किंवा आम्हाला टांग मारली, असं बाळासाहेब म्हणाले होते. मग शरद पवार जे काँग्रेसचे नेते होते त्यांच्याबरोबर तुम्ही का गेलात तेव्हा? मग हिंदुत्व सोडलं होतं भाजपाने तेव्हा, हे सांगायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी, मुद्दा पहिली गोष्ट अशी की बाळासाहेब हे प्रसिद्ध आहेत. ते कशासाठी? मराठी माणसाची लढाई त्यांनी लढली. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्या, मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व असावं, महाराष्ट्र हा मराठी माणसांचं प्राधान्याने हित जपणारा असावा, म्हणून त्यांनी ही सगळी आपली शिवसेनाची स्थापना केली, मार्मिक सुरू केलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदुत्व हे नंतर आलं, कारण मराठी माणसाची लढाई लढूनही जर पक्षाचा विस्तार होत नसेल तर हिंदुत्व बाळासाहेबांनी बाळासाहेबांचं हिंदू धर्मावर प्रेम होतं, पण हिंदुत्व राजकारणाचा मुद्दा त्यांनी केला होता. तो राजकारणाचा मुद्दा हा 1989 साली केला आणि मग भाजपशी युती केली, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण 1966 ते 1989 शिवसेना फक्त मराठी माणसाच्या हितासाठी झगडणारी म्हणून ओळखली जात होती. म्हणून हिंदुत्व करत बसू नका. मराठी माणसाचं काय, आणि मराठी माणसाच्या हक्कांबाबत, मराठी पाटे असतील, मराठी माणसांना नोकऱ्या असतील किंवा या सगळ्या मुद्द्यांबाबत बाळासाहेबांनी जे मुद्दे अधोरेखित केले होते त्याकडे भारतीय जनता पक्षाने सातत्याने दुर्लक्ष केलेलं होतं. आणि बघा, तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने परप्रांतीयांची दादागिरी, परप्रांतीयांना मिळणाऱ्या नोकऱ्या, याच्याबद्दल भाजपने कधी शिवसेनेला पाठिंबा दिला होता का 1989च्या आधी? उलट शिवसेनेवरची टीका करत होते भाजपवाले, जनसंघ आणि त्याच्या अगोदर जनसंघवाले. बाळासाहेब एक संकुचित वृत्तीचे आहेत वगैरे वगैरे, संकुचित दृष्टीचे आहेत असं म्हणत होते ते. त्यामुळे बाळासाहेब आणि शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली होती. पण बाळासाहेब मुळात मराठी माणसासाठी आयुष्य पणाला लावणारे असे नेते होते, हे लक्षात घ्या. आणि आज 2 गुजराती संपूर्ण देशावर तर राज्य करत आहेत, पण महाराष्ट्रावर दादागिरी करत आहेत. महाराष्ट्रामधले प्रकल्प घेऊन जात आहेत, महाराष्ट्राच्या मुलांच्या नोकऱ्या पळवून देत आहेत, महाराष्ट्राच्या अनेक केंद्रीय संस्था इकडनं काढून घेऊन जातात ते. आणि अशा वेळी तरीसुद्धा मराठी माणसाच्या हितावर नांगर फिरवणारे हे लोक आहेत. त्यांची बाळासाहेब जर हयात असते तर बाळासाहेबांनी आसूड ओढले असते या लोकांवर, भाजपच्या लोकांवर, आणि शिंदे आणि अजितदादा किंवा जे कोणी त्यांच्याबरोबर जातील त्यांच्यावर. अगदी जेव्हा राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि मग मराठी माणसामध्ये फूट पडायला लागली, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्यावर सुद्धा टीका केली होती, नाराजी व्यक्त केली होती, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, काँग्रेस आणि बाळासाहेबांचे संबंध पहिल्यापासूनचे होते, खूप जुने होते. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर 1960 साली जेव्हा पहिला अंक मार्मिकचा निघाला, तो कोणाच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं? यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांच्या हस्ते प्रकाशन झालं. हे लक्षात घ्या तुम्ही. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, हे माहिती आहे ना तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब देसाई हे आपले गृहमंत्री होते, मोठे नेते होते, मुख्यमंत्री बनू शकले नाही. बाळासाहेब देसाई यांना बाळासाहेब ठाकरे हे जे मराठी माणसासाठी काम करतात त्याच्याबद्दल आदर होता. तिसरी गोष्ट, रामराव अधिक जे काँग्रेसचे नेते होते आणि मराठी माणसासाठी काम करणारी त्यांचीही संघटना होती, तेही शिवसेनेच्या व्यासपीठावरती गेलेले आहेत.
त्यांची आणि बाळासाहेबांची दोस्ती होती हे लक्षात घ्या। आता दुसरी गोष्ट, वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री, सर्वात दीर्घकाळ राहिले मुख्यमंत्री, ज्याने रोजगार हमी योजनेपासून अनेक चांगल्या गोष्टी, कृषी क्रांती आणली, कृषी विद्यापीठं आणली, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम केलं। त्या वसंतराव नाईक आणि बाळासाहेबांची दोस्ती सगळ्या जगाला माहिती। त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतले बंद सम्राट म्हणून ओळखले जातात। समाजवादी नेते, अत्यंत आक्रमक लढाऊ नेते, बाळासाहेबांचे पुढे मित्र झालेले ते। पण त्यावेळी आपण लक्षात घ्या, जॉर्ज फर्नांडिस यांचा उपयोग हा समाजवाद्यांना होता, कामगारांना होता, पण वसंतराव नाईकांना त्यांच्यामुळे त्रास व्हायला लागला आणि मग त्यांनी बाळासाहेबांच्या दोस्तीचा उपयोग करून घेतला आणि मग जॉर्ज फर्नांडिस यांची ताकद कमी करण्यासाठी म्हणून, कामगार वर्चस्व कमी करण्यासाठी म्हणून बाळासाहेब त्यांच्या मैत्रीला धावून आले। काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते हे लक्षात घ्या। त्यांच्या आणि बाळासाहेबांची मैत्री होती आणि मग पुढे काय झालं की जॉर्ज फर्नांडिसांना कमी करण्यासाठी म्हणून दत्ता सामंतांचा वापर वसंतराव नाईकांनी आणि किंवा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी करून घेतला। त्यानंतर दत्ता सामंतांना कमी करण्यासाठी, गिरणी कामगारांवर त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेचा उपयोग झाला। म्हणजे ज्या वेळी काँग्रेस अडचणीत होती, काँग्रेसला वाटत होते की कामगारांचा रोष आहे आपल्यावर, त्यावेळी शिवसेना त्यांच्या मदतीला धावून आली। हा इतिहास आहे, हे आपण लक्षात घेतलं। 1967 साली स गो बर्वे हे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते, 67 साली बघा। आणि त्याच वेळी जेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे स गो बर्वे यांना पाठिंबा दिला, स गो बर्वे हे अत्यंत मोठे सनदी अधिकारी होते, त्यांना पाठिंबा दिला होता। त्यानंतर मुंबई पालिका असेल किंवा अनेक नगरपालिका महाराष्ट्रातल्या, त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद असतात, तिथे अनेक ठिकाणी नगरपंचायती असतील, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सहकार्य होते, लक्षात घ्या। 1973 साली मुंबई मध्य पोटनिवडणूक झाली। मुंबई मध्य मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा। कॉम्रेड डांगे यांच्या कन्या उषा देशपांडे, कम्युनिस्ट नेत्या, त्या अलीकडे मध्यंतरी त्यांचं निधन झालं, त्यांच्या विरोधात रामराव आदिक उभे होते आणि रामराव आदिक हे काँग्रेसचे होते। शिवसेने आणि कम्युनिस्टांचा मोठी लढाई झाली होती, त्यावेळी संघर्ष होता, पण काँग्रेसच्या रामराव आदिकांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता, हे लक्षात घ्या। 1975च्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता, मुक्तपणे पाठिंबा दिला होता। त्यांच्या मते आणीबाणीमुळे शिस्त होणार असेल, निर्माण होत असेल देशामधलं जे अराजक थांबणार असेल तर माझा पाठिंबा आहे। पण त्याच वेळी बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की मला आठवते की शेखर गुप्तांना मुलाखत दिली होती त्यांनी काही वर्षांपूर्वी NDTVसाठी। त्यावेळी ते म्हणाले होते की माझं एक सिलेक्टिव्ह फक्त मी आणीबाणीला पाठिंबा दिला होता, म्हणजे मी स्वाभिमान जणू काही गहाण टाकला होता असं नाही। ते असं म्हणाले होते, जर आणीबाणी ही देशहितासाठी जर लागू होणार असेल, त्याच्यामुळे देशाचं काही कल्याण होणार असेल, प्रोडक्शन वाढणार असेल, कामगारांना शिस्त लागणार असेल तर माझा पाठिंबा आहे, असं ते म्हणाले होते। ही गोष्ट झाली आणीबाणीची। आता आणीबाणीमध्ये मार्मिकवर बंदी आली होती आणि त्यावेळी रजनी पटेल जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, मोठे नेते होते, ते आणि अन्य काही लोक म्हणाले काँग्रेसवाले की शिवसेनेवरती आता 2 दिवसात बंदी आणली जाईल, बंदी आणू। त्यावेळी हेमचंद्र गुप्ते, सुधीर जोशी आणि मनोहर जोशी संजय गांधींना भेटायला गेले होते आणि संजय गांधी हे इंदिरा गांधींचे चिरंजीव, हे लक्षात घ्या तुम्ही। नंतर त्याच्या अगोदर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 1967ला जॉर्ज विरुद्ध सका पाटील काँग्रेसचे मोठे नेते, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, जॉर्ज विरुद्ध सका पाटील याच्यामध्ये सका पाटलांच्या बाजूने शिवसेना उभी होती, हे लक्षात घ्या। नंतर
ज्याला म्हणतो की 1969ला दंगल झाली आपल्यामध्ये, की सीमा प्रश्नाच्या वरती दंगल झाली, मोठी दंगल झाली मुंबईमध्ये. विसावा वगैरे हॉटेल जाळली गेली होती त्यावेळी बाळासाहेबांना अटकही झाली. आणि मग अटक झाल्यानंतर मात्र शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाले. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी, वातावरण शांत करण्यासाठी काँग्रेसने, म्हणजे काँग्रेस सरकारने, वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांचीच मदत घेतली आणि त्यांना सांगितलं की शांतता निर्माण करण्यासाठी तुम्हीच आवाहन करा. हे लक्षात घ्या. बाळासाहेबांवरती त्यानंतर काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगी गुन्हे दाखल झाले, त्यांच्या वक्त्यांवरती खटले दाखल झाले. मला आठवते आहे अगदी दंगलींच्या काळात मुंबईत सुधाकर नाईक म्हणायचे की आम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंदवतोय, बाळासाहेबांच्या वक्त्यावरती आम्ही नजर ठेवून, पण त्यांच्या ते कधी परसू करण्यात आले. म्हणजे बाळासाहेबांना एकदा तुरुंगात 69 साली जायला लागलं, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्यात आलं नाही. काँग्रेसने कधीही बाळासाहेबांना तुरुंगात टाकलं नाही. छगन भुजबळांचा पुढचा जो एपिसोड सगळ्यांना माहिती आहे, तो मी सांगत नाही, तो पुढचा काळ. आणि तो याच्या काँग्रेस लोकशाही आघाडीच्या सरकारच्या काळात, तो नंतरचा काळ. पण नंतर ज्याला आपण म्हणू की 1900 मी तुम्हाला मार्मिकचं हे सगळं सांगितलं. नंतर तुम्हाला सांगायचं आहे ते 1977 साली मुंबईचा महापौर निवडायचा होता. त्यावेळी मुरली देवरा, मिलिंद देवरांचे वडील केंद्रीय मंत्री होते, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि मग त्यामुळे नाराज होऊन डॉक्टर हेमचंद्र गुप्ते, अत्यंत सज्जन मोठा नेता, तो शिवसेना सोडून गेला. पण काँग्रेसच्या महापौरांना शिवसेनेने पाठिंबा दिला. 1980च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही आणि त्या बदल्यात सेनेचे वामनराव महाडिक, विधान परिषदेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर हे दोघंजण निवडून आले. त्याचवेळी बॅरिस्टर अंतुले आणि बाळासाहेबांची दोस्ती होती. म्हणजे जशी मुंडे आणि महाजनांशी त्यांची दोस्ती होती, अडवाणी वाजपेयींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते बाळासाहेबांचे, त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, रामराव आदिक, यशवंतराव चव्हाण सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध. शरद पवार तर माहितीच आपल्याला, हे सगळे काँग्रेसचे नेते, त्यांच्याशी बाळासाहेबांची दोस्ती होती, जिव्हाळ्याचे संबंध होते, हे लक्षात घ्या. वसंतराव नाईक पायी पुढायचे. वसंतराव नाईकांचा जसा तो हे होता ड्रेस, काय म्हणतात त्याला, ज्याप्रमाणे मला वाटतं त्याला काय, मला आता शब्द आठवत नाही, शेरवानी वगैरे, बाळासाहेबांचं त्याच काळातला थाटमाट तसाच होता, हे लक्षात घ्या. दोघांच्या एक व्यक्तिमत्वात थोडंसं साम्य वाटायचं, दोघांची दोस्ती होती. नंतर अंतुलेंच्या श्रीवर्धनमध्ये, अंतुले उभे होते विधानसभेला, त्यावेळी श्रीवर्धनच्या प्रचाराच्या वेळी रामराव आदिक होते आणि म्हणजे सांगता सभा झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे सुद्धा त्यावेळी गेलेले होते. अंतुलेंशी त्यांची चांगली दोस्ती होती, हे लक्षात घ्या. बाळासाहेब हे हिंदुत्वावरती त्यांचं हिंदुत्ववाद हा प्रचलित शब्द होण्याच्या, राजकारणाचा भाग होण्याच्या अगोदरपासून बाळासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्म या सगळ्यावरती प्रेम होतं. पण त्याचवेळी प्रबोधनकारांचे विचार त्यांच्या रक्तात भिनलेले होते. भाजपचा प्रबोधनकारांचा काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटलांना शिवसेनेत पाठिंबा दिला, हे आपल्याला माहिती आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, ही तर माझीच मुलगी आहे, तिला मी राज्यसभेवर जाण्यासाठी आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देतो, हे शरद पवार वारंवार सांगतात, हेही आपल्याला माहिती आहे. नंतर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी टाईमच्या धर्तीवरती एक साप्ताहिक सुरू केलं होतं. टाईम कसं असतं, टाईममध्ये प्रचलित बातम्यांवरती आधारित, बातम्यांचं विश्लेषण करणारे लेख, बातम्यांच्या मागे जाऊन काही गोष्टी सांगणारे लेख, कॉलम्स, असं अत्यंत ॲम्बिशियस साप्ताहिक काढलं होतं. आणि शरद पवार सांगतात की ते कसं तोट्यात गेलं, खड्ड्यात गेलं, ते बंद करावं लागलं. पण किती दोस्ती होती बघा ना. काँग्रेसचे शरद पवार आणि बाळासाहेब एकत्र येऊन एक साप्ताहिक सुरू करतात, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा. मग शरद पवारांचा हिंदुत्वाशी काही संबंध असं बाळासाहेब म्हणाले नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. काहीतरी हिंदुत्व करून उद्धव ठाकरे यांना खिंडीत गाठण्यासाठी, त्या खिंडीत गाठता येणारच नाही, खिंडीत गाठण्यासाठी म्हणून तुम्ही असले मुद्दे करता, हे लक्षात घ्या. काँग्रेस आणि शिवसेनेचा बाळासाहेबांपासून अत्यंत जवळचा संबंध होता, अत्यंत जवळचा संबंध होता.
आणि हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे. काँग्रेसचे पुढारी हे काही हिंदू धर्माचे विरोधक होते का? त्यांचं काही हिंदू धर्मावरती प्रेम नव्हतं? त्यांना भगवद्गीता वाचायला आवडायची नाही? स्तोत्र अनेक काँग्रेसचे पुढारी चांगल्या प्रकारे पूजा अर्चा करतात, देवधर्म करतात, सगळं करतात, सगळे सण पाळतात. तेव्हा भाजपचा हिंदू धर्मावरती काही मक्तेदारी त्यांना मक्ता दिलेली नाही त्याचा, हे लक्षात घ्या. आणि एकनाथ शिंदेनेही दिलेलं नाही. 1989मध्ये बाळासाहेब विखे पाटील कोपरगावमधून उभे होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यासाठी 2 सभा घेतल्या 1999 साली. आणि बाळासाहेब विखे पाटील हे बघा, बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेत झाले होते, राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेत झाले होते, त्या मंत्री झाले होते, हे आपण लक्षात ठेवा. मग काँग्रेस म्हणजे बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील कसे संबंध होते बघा शिवसेनेबरोबर सगळ्यांचे, हे आपण विसरता कामा नये. नंतर तुम्हाला मी आणीबाणीचं सांगितलं. नंतर आणीबाणी म्हणजे इंदिरा आणि संजय गांधीला सुद्धा बाळासाहेब भेटले होते. आणि सेनेवर बंदी घातली जाईल अशा अफवा होत्या. बाळासाहेबांनी विचारलंच त्यांना, संजय गांधीला, की सेनेवर बंदी घालण्याचा तुमचा इरादा काही आहे का, काही इंटेन्शन आहे? तेव्हा ते म्हणाले की तसं काहीच नाही म्हणे, आमच्या मनातही नव्हतं ते. संजय गांधी इंदिरा गांधींचे चिरंजीव, काँग्रेसचेच नेते. नंतर असं बाळासाहेब म्हणाले. आणि बाळासाहेब असंही म्हणाले होते की म्हणजे ती बुटा सिंगांनी, जे मंत्री होते केंद्रातले, बुटा सिंग पुढे गृहमंत्री होते, बुटा सिंगांनी निरोप पाठवून बाळासाहेबांना सांगितलं की संजय गांधींना भेटायची तुम्हाला इच्छा आहे, म्हणून बाळासाहेब गेले होते. बाळासाहेब असं कोणी सांगावाने जातील असे नव्हते, एक लक्षात घ्या. नंतर ते म्हणाले की आणीबाणीमध्ये बुटा सिंग आणीबाणीमध्ये प्रसार माध्यमांवर बंदी घालणं, सेन्सॉरशिप लादणं हे मला मंजूर नाही, असं बाळासाहेबांनी तेव्हाही सांगितलं होतं, शेखर गुप्तांच्या मुलाखतीत सांगितलं. नंतर स्वतःची खुर्ची मजबूत करण्यासाठी जर आणीबाणी असेल तर त्याचा मी निषेध करतो. आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या मुलाखतीतला फक्त माझा आणीबाणीला पाठिंबा आहे एवढंच तुम्ही सांगता, बाकीचं मी जे म्हटलं, मी स्वाभिमान गहाण ठेवला नाही, सेन्सॉरशिपला माझा विरोध आहे, आणि स्वार्थासाठी सत्तेसाठी जर आणीबाणी लागली असेल तर माझा त्याला पाठिंबा नाही, असंही बाळासाहेब म्हणाले होते. पण हे तुम्ही सांगत नाही असं बाळासाहेब तेव्हा म्हणाले. आता मी तुम्हाला जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या अशा की मार्मिकपासून बाळासाहेब मार्मिकच्या प्रकाशनालाच यशवंतराव होते. आणि तुम्हाला सांगतो की त्या प्रकाशनाला यशवंतराव आल्यानंतर मग टीका झाली की मार्मिक म्हणजे सरकारचा आता उदो करणार की काय. आणि ही टीका कोणी केली? विवेक साप्ताहिक, संघाचं साप्ताहिक. आणि मग तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की यशवंतरावांचा मी स्तुती करेन, हे उगाच नाही, चांगलं काम केलं तर स्तुती करेन, वाईट काम केलं तर टीका करेन त्यांच्यावरती, असं त्यांनी सांगितलं होतं. मुद्दा असा सांगायचा की काँग्रेस आणि बाळासाहेब यांचे जवळचे संबंध होते. आणि जेव्हा सोनिया गांधींना सांगण्यात आलं किंवा विचारण्यात आलं की महाविकास आघाडी आपण स्थापन करूया शिवसेनेबरोबर, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, तेव्हा सोनिया गांधी साहजिकच म्हटलं की शिवसेनेला आपण इतके वर्ष विरोध करतोय, तर आता आपण कसं काय पाठिंबा देणार. तेव्हा शरद पवारांनी त्यांना सांगितलं की आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसला पाठिंबा देत एकदा शिवसेनेने विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती, या गोष्टी सांगितल्या होती. मग सोनिया गांधींना लक्षात आलं की बाळासाहेब ही काय गोष्ट आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्रावरती, मराठी भाषेवर, मराठी मातीवर प्रेम आहे. या मराठी मातीशी जे गद्दारी करत आहेत, या महाराष्ट्रावरती जे दिल्लीहून राज्य आणत आहेत, या मराठी माणसांच्याबद्दल जे द्वेष करतात, ज्यांच्या मनात द्वेषभावना आहे की बघा मराठी माणसं म्हणजे भांडी घासा आमची, अशा प्रकारची गोष्ट केली जात होती. हे सगळं आज आहे ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात खतखत आहे. गुजराती लॉबी, धनदानगी लॉबी, व्यापारी, उद्योगपती, बिल्डर्स हे सगळे आज गुजरातच्या बाजूने उतरलेले आहेत आणि ते महाराष्ट्रावरती राज्य करू बघत आहेत, दिल्लीवर. प्रत्येक गोष्टीसाठी एकनाथ शिंदेंना दिल्लीची वाट बघायला. एवढंच म्हणजे कुठला प्रकल्प आम्हाला मिळणार,
हां, ते म्हणाले की इथनं प्रकल्प गेलेत का नाही, मोदीजी आम्हाला मिळून देतील एखादा प्रकल्प. नंतर आम्हाला जागा किती द्यायच्या ते मोदीजी ठरवतील. मेट्रोचं काही विस्ताराचा प्रकल्प मोदीजी येतील इथे. कुठलीही गोष्ट मोदींच्या शिवाय विचारल्याशिवाय, शहांना विचारल्याशिवाय केली जात नाही, होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असं घडत नव्हतं. एवढंच काय की मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल चालत होता सरकारवर. काही मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे आरोपांना बाळासाहेबांनी हाकलून लावलं. त्यामध्ये भाजपच्या शोभादेवी फडणवीसांचाही समावेश होता, हे लक्षात घ्या. बाळासाहेबांचं ते सरकार, बाळासाहेबांचा रिमोट त्यामध्ये चालायचा. आता रिमोट दिल्लीवरती आहे आणि जे कोणी या 3 चाकी महायुतीमध्ये आपलं इंजिन जोडणार आहेत त्यांनासुद्धा दिल्लीमध्ये बोलावून घेण्यात आलं, म्हणजे राज ठाकरे यांना. आणि जे बातमी आली आहे ते 14-16 तास तिष्ठत ठेवण्यात आलं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच्या सुद्धा सगळ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत. आम्ही देऊ ते तुम्हाला हवं असेल तर घ्या, अशा प्रकारची भूमिका अमित शहानी मांडली. अशा बातम्या तरी आलेल्या आहेत, मला खरं कुठं माहिती नाही. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा ठाकरे घराण्याने जपलेला आहे. भारतीय जनताबरोबर जाताना सुद्धा राज ठाकरेंनी निदान आपलं स्वत्व आणि स्वाभिमान जपावा असं मी आवाहन करीन. ते जपतील असा मी विश्वासही व्यक्त करतो, त्यांनी जपावा अशी इच्छा व्यक्त करतो. पण दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याची हिंमत फक्त उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे, दाखवलेली आहे. ममता बॅनर्जी यांचा स्व कधी कधी मवाळ होतो हे लक्षात घ्या. पण उत्तरेमध्ये लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इथे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे आणि राष्ट्रीय स्तरावर ते राहुल गांधी हे केंद्र सरकारला, मोदी शहांच्या दादागिरीला आव्हान देत आहेत. ते कुठल्याही तपास यंत्रणांना भीक घालत नाही आहे आणि म्हणून त्याचं कौतुक करण्याची आवश्यकता आहे. आज उद्धव ठाकरे हे लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत. राहुल गांधी, तेजस्वी हे सगळे लढत आहेत, ममता बॅनर्जी हे सगळे लढत आहेत. पण महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे अशी आवई कोण उठवत आहे? ते जे बाळासाहेबांच्या विचारांशी खरोखरी ज्यांनी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या मुलांबरोबर ज्यांनी द्रोह केलेला आहे, विश्वासघात केला आहे, त्यांच्या फितुरी केली, सामान्य शिवसैनिकांशी फितुरी केली, मराठी माणसांशी विश्वासघात आणि दगाबाजी केली, त्यांना हिंदुत्वाचं काहीही पडलं नाही. ते फक्त स्वार्थ साधण्यासाठी ते तिथे गेलेत आणि त्यासाठी हिंदुत्व, बाळासाहेब वगैरे बोलत आहेत. काहीही त्यांचा त्याच्याशी संबंध नाही आहे, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कायम ठेवलं आहे स्वतःचं, पण ते प्रबोधनकारी हिंदुत्व आहे, ते शेंडी जाणव्याचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे यांनी मराठीपणसुद्धा आपलं जपून ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्राचं स्वत्व जागं ठेवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कारण हा जो धागा आहे त्यांच्यापाशी तो प्रबोधनकार आहे, बाळासाहेबांचा आहे आणि तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या भांडवलदारांनी गुजराती लॉबी प्रबळ केली आणि ज्या काही लोकांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाशीच दगाबाजी केली, त्याची काही बाडगुळं, तशीच वृत्ती घेऊन आज महाराष्ट्रात भाजपबरोबर लोक जात आहेत. जे एकनाथ शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल किंवा आणखीन जे कोणी जाणार आहेत ते मराठी माणसाची कदाचित दगाबाजी करत आहेत. आणि शिंदे आणि अजितदादा ते करतात ते भारतीय जनता पक्षाचं मराठी माणसाचं काहीच पडलं नाही. त्याला फक्त गुजरात आणि गुजराती माणसांशी आणि मोदी शहांशी पडलेलं आहे. त्यांना काहीही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, हे लक्षात ठेवा फक्त. म्हणून काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांचा संबंध जुना आहे, चांगला संबंध आहे. काँग्रेसचे नेते हे काही पाकिस्तानात जन्माला आले नाहीत, तेही देशभक्त होते सगळे. यशवंतराव वसंतराव नाईकांपासून त्यांनी महाराष्ट्र घडवला, मराठी माणसांचं कल्याण केलं. म्हणून बाळासाहेबांची आणि त्यांची दोस्ती होती, हे लक्षात घ्या. या मिंदे गट, सिंचन गट आणि भाजपचा जो गट आहे, तपास यंत्रणांच्या माध्यमातून दादागिरी करणारा गट, त्याचा काहीही संबंध नाही ना हिंदुत्वाशी ना तुमच्या महाराष्ट्राच्या हिताचा, काहीही संबंध नाही त्याचा, हे लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवा. इथेच थांबतो मी. आणि हेमंत देसाई ऑफिशियल
हा माझा चॅनल यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रमंडळींना पर्यंत तो पोचवा असं कळकळीचं आवाहन करतो. तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद देतो. इथे संपतो. नमस्कार.